ज्या दिवशी तुम्ही कमी बोलायला सुरुवात केली त्याच दिवशी लोकांनी तुमच्याबद्दल बोलायला सुरुवात केली. ही गोष्ट विचित्र वाटू शकते, पण ही सत्य आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर मत देता, प्रत्येक ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह राहता, प्रत्येक संभाषणामध्ये सहभागी होता, तेव्हा लोक तुम्हाला सामान्य समजतात. एक आणखी आवाज, एक आणखी चेहरा. पण ज्या दिवशी तुम्ही शांत झालात, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला त्या गर्दीतून वेगळं केलं, त्याच दिवशी लोक विचारू लागले, हा कुठे आहे, हा काय करतोय. तुमची शांतता ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. पण ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली नाही, कारण तुमच्या आजूबाजूचे लोक स्वतःच्या त्याच गर्दीचाच भाग आहेत. ते तुमच्या त्याच गर्दीचा फायदा घेत आहेत आणि तुमचा वापर करत आहेत. ते तुम्हाला तेच शिकवतात जे त्यांनी शिकलं. बोलत राहा, दिसत राहा, इंस्टाग्रामवर 200 स्टोरीज टाका, प्रत्येक ठिकाणी हजर राहा आणि तुम्हीही तेच मानत राहिलात, कारण तुम्हाला वाटतं की हा यशाचा मार्ग आहे. आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगायला आलो आहे जी त्यांनी कधी सांगितली नाही. माझं नाव नेपोलियन हिल आहे आणि मी माझ्या आयुष्यातील 20 वर्षे त्या लोकांसोबत घातली ज्यांनी जग बदललं. अँड्र्यू कार्नेगी, हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन, अब्राहम लिंकन. मी या सगळ्यांना जवळून पाहिलं, त्यांच्याकडून शिकलो, त्यांच्या सवयी समजून घेतल्या. मी 500 पेक्षा जास्त यशस्वी लोकांचा अभ्यास केला आणि त्यांच्यात एक गोष्ट वारंवार दिसली. हे लोक कमी बोलायचे, खूप कमी. जेव्हा मी पहिल्यांदा कार्नेगीच्या ऑफिसमध्ये बसलो तेव्हा मला वाटलं होतं की ते आयडियांचा पाऊस माझ्यावरती बरसाव करतील, पण ते फक्त ऐकत राहिले. एका मागोमाग एक बोलत राहिले आणि कार्नेगी फक्त ऐकत होते. आणि जेव्हा ते बोलले तेव्हा फक्त एक वाक्य बोलले, पण ते वाक्य संपूर्ण मीटिंगमधलं सर्वात जड वाक्य होतं. मी त्यांना विचारलं, तुम्ही इतके कमी का बोलता? त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, नेपोलियन, जो माणूस खूप बोलतो तो खूप कमी विचार करतो. ती गोष्ट माझ्या मनात कायमची बसली आणि त्यानंतर मला समजायला लागलं, शांतता म्हणजे फक्त सायलेन्स नाही, शांतता म्हणजे एक स्ट्रॅटेजी आहे जगण्याची, यशस्वी होण्याची. आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. मोटिवेशनल गुरुजी. आता एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, गेल्या आठवड्यात तुम्ही किती अशा गोष्टी बोललात ज्या गरजेच्या नव्हत्या? किती मतं दिलीत जी कुणी मागितलीच नव्हती? किती संभाषणात तुम्ही फक्त म्हणून सहभागी झालात कारण तुम्हाला वाटलं की सहभागी न होणं चुकीचं वाटेल? बहुतेक लोक या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीत, कारण ते कधी थांबलेच नाहीत. तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये आहात, प्रत्येक व्हॉट्सअप चॅटमध्ये आहात, प्रत्येक लग्नात सर्वांच्या आधी पोहोचता, ऑफिसमध्ये सुद्धा त्याच वेळेस गॉसिपिंगमध्ये अपडेटेड असतात, प्रत्येक मित्राच्या समस्येत भाई मी आहे ना म्हणतात. आणि रात्री जेव्हा सगळे झोपतात तेव्हा एक विचित्र पोकळी जाणवते, एक थकवा जो झोपूनही जात नाही, एक भावना जणू दिवसभर धावलात पण कुठे पोहोचलात नाही. जर ही भावना तुम्हाला ओळखीची वाटत असेल तर ऐका, ही भावना तुम्ही कमजोर आहात म्हणून नाही, ही भावना आहे कारण तुम्ही तुमची एनर्जी दुसऱ्यांच्या आयुष्यात खर्च करत आहात आणि स्वतःच्या आयुष्यासाठी काहीच करत नाही, काहीच उरत नाही. ही फक्त तुमची गोष्ट नाही, ही त्या संपूर्ण पिढीची गोष्ट आहे जी सोशल होण्याच्या प्रयत्नात स्वतःपासून डिस्कनेक्ट झाली आहे. पाटलांचा मुलगा नेहमी आठवतो, शेजारचा मुलाशी नेहमी तुलना करतात, रिलेटिव्ज गाठी भेटीत तुमची सॅलरी, तुमची नोकरी, तुमचं रिलेशनशिप सगळं चर्चेत असतं आणि तुम्ही हसता कारण तुम्हाला शिकवलं गेलं आहे हेच नॉर्मल आहेत. तुमच्या पगारापासून तर तुमच्या स्वतःच्या रिलेशनशिपपर्यंत, कुटुंबापासून तर घरापर्यंत सर्व काही तुम्हाला नॉर्मल वाटतं. पण त्यामागे हसण्याचा एक राग आहे, एक थकवा आहे आणि एक प्रश्न आहे जो तुम्ही स्वतःला रोज विचारतात, किती दिवस अजून, किती दिवस अजून? आज उत्तर आहे, आता नाही. आता बोलूया हेनरी फोर्डबद्दल. जेव्हा मी पहिल्यांदा कार्नेगीला भेटलो त्यांनी मला एक नाव दिलं, हेनरी फोर्ड. ते म्हणाले, जर तुला सॉलिट्यूडचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, एकटेपणाचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर फोर्डकडे जा. मी गेलो. फोर्डच्या डिअर बॉर्न इस्टेटमध्ये एक मोठं गार्डन होतं आणि फोर्डची सवय होती, प्रत्येक मोठ्या निर्णयापूर्वी ते त्या गार्डनमध्ये एकटे चालत असत. ना सेक्रेटरी, ना ॲडवायझर, ना फोन, फक्त ते आणि त्यांचे विचार. त्यांच्या जवळच्या लोकांनी लिहून ठेवलं आहे की जेव्हा फोर्ड एखाद्या मोठ्या समस्येवर काम करत असत तेव्हा ते कधी कधी तासनतास बाहेर असायचे, कुणाशी न बोलता, आणि जेव्हा ते परत यायचे तेव्हा त्यांच्या हातात स्पष्ट दिशा असायची. एकदा त्यांच्या एका सहकार्यानं विचारलं, मिस्टर फोर्ड, तुम्ही इतके एकटे का राहतात? लोकांशी बोलायला काही प्रॉब्लेम आहे का? फोर्ड म्हणाले, प्रॉब्लेम नाही, पण मी जेव्हा एकटा असतो तेव्हा माझे आयडियाज बोलतात, गर्दीत फक्त लोक बोलतात. हे वाक्य लक्षात ठेवा, जेव्हा मी एकटा असतो तेव्हाच माझे आयडियाज बोलतात. फोर्डनं मॉडेल टी त्या सॉलिट्यूडमध्ये तयार केली. अमेरिकेच्या प्रत्येक घरात गाडी पोहोचल्यानंतर त्यांचं स्वप्न त्या गार्डनमध्ये पाहिलं होतं आणि ते पूर्ण झालं. डिस्ट्रॅक्शनच्या मध्ये कुठलंही मोठं काम होत नाही.
मोठं काम नेहमी तिथे होतं जिथे आवाज पोहोचत नाही. आता प्रश्न तुमचं ते गार्डन कुठे आहे? आता मी तुम्हाला 3 गोष्टी शिकवणार आहेत. या 3 गोष्टी वेगळ्या नाहीत, या एकाच साखळीच्या 3 कड्या आहेत. त्यातली एक जरी तुटली तर बाकी दोन्ही कमजोर होतात. पहिली कडी एकांत आणि दुसरं, लक्षात ठेवा, मी लोनलीनेसबद्दल बोलत नाही आहे. लोनलीनेस म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणासोबत राहायचं असतं पण कोणी नसतं. सॉलिट्यूड म्हणजे तुम्ही स्वतःला निवडलेला एकांत, तो तुमचा निर्णय आहे, कमजोरी नाही. सॉलिट्यूड म्हणजे दिवसातला एक ठराविक वेळ जो फक्त तुमचा आहे, ना नोटिफिकेशन ना सोशल ॲप्लिकेशन्स, फक्त तुम्ही आणि तुमचं काम. रिसर्चमध्ये दिसून आलं आहे की जेव्हा आपण सतत सोशल इंटरॅक्शनमध्ये असतो तेव्हा मेंदूचा तो भाग बंद होतो जो डीप थिंकिंगमध्ये जबाबदार असतो. कारण मेंदूला वाटतं आता फक्त रिॲक्ट करायचं आहे, पण सॉलिट्यूडमध्ये मेंदूला सिग्नल देतं, आता तू सुरक्षित आहेत, आता तू विचार कर. आणि जेव्हा आयडियाज येतात ते कुणा दुसऱ्याचे नसतात, ते तुमचे असतात. दुसरीकडे मौन म्हणजे फक्त बोलणं बंद करणं आहे. मौन म्हणजे एक आतली प्रॅक्टिस आहे. दिवसातील तुम्ही किती गोष्टी बोलतात ज्यांचा नंतर पश्चाताप होतो? किती वेळा कोणाचं बोलणं मध्येच तोडलं? किती वेळा विचार न करता मत मांडलं? कार्नेगी मला कायम म्हणायचे, तुम्हाला बोललेला प्रत्येक शब्द तुमच्या एनर्जीचा एक भाग घेऊन जातो. जेव्हा तुम्ही कमी बोलता तीच एनर्जी तुमच्या कामात असते. हे फक्त फिलॉसॉफी नाही, हे प्रॅक्टिकल आहेत. जे लोक कमी बोलतात त्यांच्या शब्दांना वजन असतं, कारण लहान आणि महान लोकांना माहीत असतं हा माणूस विनाकारण बोलत नाही. लहान लोकांना माहीत नसतं हा माणूस विनाकारण बोलतो. म्हणून मौन तुम्हाला क्रेडिटेबिलिटी देतं, डेप्थ देतं. तिसरी कडी दिशा, ही सगळ्यात महत्त्वाची दिशा आहेत. कारण एकटं राहणं आणि शांत राहणं तेव्हाच उपयोगाचं असतं जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्ही कुठे चालला आहात. डिरेक्शन नसलेलं सॉलिट्यूड डिप्रेशन बनतं. डिरेक्शन नसलेलं सायलेन्स आयसोलेशन बनतं. डिरेक्शन म्हणजे एक स्पष्ट गोल, एक काम जे तुम्ही रोज करतात, काही झालं तरी एक कॉमिटमेंट जी तुम्ही स्वतःशी केली आहे. ही डिरेक्शन तुम्हाला मिळते त्या सॉलिट्यूडमध्ये जो तुम्ही स्वतः निवडला आहे. म्हणून या 3 गोष्टी जोडलेल्या आहेत. एकटे राहा जेणेकरून तुमच्या आयडियाज येतील. कमी बोला जेणेकरून तुमची एनर्जी वाचेल. आणि ती एनर्जी एका दिशेत वापरा जेणेकरून तुम्ही पुढे जाल. अशाच प्रकारच्या मोटिवेशनल व्हिडिओंना बघण्यासाठी आमचा चॅनल मोटिवेशनल गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नेपोलियन हिल्स यांच्या विचाराला म्हणजे माझ्या विचारांना सबस्क्राईब करा.